नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. TET 2026ची तयारी करणारे आणि समाजशास्त्र विषय पेपर क्रमांक 2 याची तयारी करणारे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं आपल्या या चॅनलवर अगदी सहर्ष स्वागत आहे. TET 2026साठी आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण 2013 पासून 2025 पर्यंत TETला जे पेपर झालेले आहेत, ज्याच्यामध्ये SST या विषयाला जे प्रश्न आलेले आहेत तर त्याचे प्रॉपर ॲनालिसिस आपण घेतोय. त्याचसोबत 6वी ते 12वी जे स्टेट बोर्डमधील कंटेंट आहे किंवा जे पाठ्यपुस्तक आहेत तर त्याची रिव्हिजन PYQ असेल, MCQच्या थ्रू आपण करत आहोत. तर आता तुम्ही अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहात. बघा, हे या महिन्याचे 10 दिवस गेले, आता राहिले फक्त 20 दिवस आणि त्याच्यानंतर तुमची परीक्षा जी आहे तर तुमच्या परीक्षेची जी तारीख आहे ती 21 जून आहे. आता हे 20 आणि ते 20 असं जरी 40 दिवस जरी पकडले तरी सुट्ट्या इकडं तिकडं आपण जरी दिवस काउंट केले तर बघा फक्त 30च दिवस तुम्हाला काय मिळतात, अभ्यासाचे मिळतात. आता या दिवसामध्ये तुम्हाला प्रॉपर कंटेंट तुमचा आता वाचून झालेला असला पाहिजे. जरी वाचलेला नसेल तर तुम्हाला स्टेट बोर्डच्या बाहेर काहीही विचारलं जात नाही. त्यामुळं 6वी ते 12वीची जी स्टेट बोर्ड आहेत तर ती तुम्ही अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यासणे गरजेचे आहे. ज्यांचं अजून काहीच वाचून नाही झालेलं त्यांनी ॲटलिस्ट 6वी ते 10वी पर्यंतची जी महाराष्ट्र राज्य बोर्डची जी पुस्तकं आहेत, महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत तर ती तुमची वाचून झाली पाहिजेत आणि त्याच्यावर आधारित तुम्ही प्रश्नांचा सराव केला पाहिजे. त्याच्यासाठी आपण मॅरेथॉन लेक्चर चालू करतोय आजपासून. तुम्हाला मॅरेथॉन लेक्चरमध्ये काय असेल बघा, एका दिवसामध्ये किंवा एकाच लेक्चरमध्ये अखंड पूर्ण पुस्तक त्याचा MCQ आणि PYQ सहित सराव तुमचा मॅरेथॉन लेक्चरमध्ये करून घेतला असेल. त्यामुळं आजचं हे पहिलं लेक्चर आहे. 6वी नागरिकशास्त्र आपण कव्हर केलेलं आहे. ज्यांनी पाहिलेलं नसेल तर ते पाहून घ्या, त्याच्यावरचे PYQ पण आपण बघितलेले आहेत. आता आपलं 7वीचं आपण नागरिकशास्त्र बघतोय आणि या 7वीच्या नागरिकशास्त्रामध्ये पूर्ण पुस्तक आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि या पुस्तकावर आधारित जे PYQ विचारलेले आहेत तर ती PYQ पण बघणार आहोत. त्यामुळं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही लेक्चर जरूर अटेंड करा. व्हिडिओ थोडा मोठा होईल, मॅरेथॉन लेक्चर आहे म्हटल्यावर तुम्हाला पूर्ण पुस्तक कव्हर करायचं आहे. त्यामुळं 1 तास 1.5 तासापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ होऊ शकतो. तर काय करायचं, तुम्ही पेशन्स ठेवा आणि व्हिडिओ शांत समजून घेऊन व्यवस्थित पहा. काही नाही समजलं तर परत एकदा तुम्ही PDF वाचा पुस्तकाची आणि परत व्हिडिओ तुम्ही स्पीड वाढवून बघू शकताय. ज्यांनी अजून अभ्यासाला सुरुवातच केली नाही किंवा या गोष्टी कधी ज्यांनी वाचलेल्याच नाहीत त्यांच्यासाठी. पण बघा, आता या मॅरेथॉन लेक्चरमध्ये आपलं काय नियोजन असणार आहे तर आपण नागरिकशास्त्र असंच कव्हर करणार आहोत आणि इतिहास असेल, भूगोल असेल, 10वी पर्यंत तरी ॲटलिस्ट तुमचं मी करून देईनच 21 जूनपर्यंत. त्यामुळं सगळ्यांनी कनेक्टेड राहायचं आहे. CTET फेब्रुवारी 2026ची झाली तर त्यावेळी पण आपण CTETसाठी SSTमध्ये जे व्हिडिओ लेक्चर्स चालू केले होते तर त्याचा खूप जास्त मुलांना फायदा झालेला आहे. वैयक्तिक मला मेसेज पण आलेले आहेत. त्याच्यामध्ये ॲप सांगितलं होतं, त्या ॲपवर जी मुलं होती तर ती डेली टेस्ट विनामूल्य सोडवत होते. त्यामुळे काही गोष्टींबद्दल आपला अवेअरनेस नसतो, काही गोष्टींबद्दल आपल्याला जागरूकता नसते. तर काय करायचं आहे, तुम्ही शेवटपर्यंत कनेक्टेड राहा. तुम्हाला बघा SSTमध्ये 100% तुम्हाला 100% मार्क्सची गॅरंटी मी देते. त्यामुळं शेवटपर्यंत अगदी कनेक्टेड राहा. आणि ज्यांना आपण ह्या ज्या मी नोट्स बनवलेल्या आहेत तर त्या मी स्वतः बनवलेल्या आहे, ChatGPTचा आधार घेतलेला नाही. अगदी रेअरली जिथं कॉलम वगैरे बनवायचे असतील, एक्स्ट्रा माहिती ॲड करायची असेल तर फक्त, नाहीतर आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पाठ्यपुस्तक आहे तर ती समोर ठेवून अगदी लाईन टू लाईन जिथं जिथं प्रश्न आलेला आहे किंवा ज्याच्यावर येऊ शकतो तर त्या प्रत्येक मुद्द्याला धरून त्या मुद्द्याचा समावेश आपण आपल्या नोट्समध्ये केलेला आहे. तुम्ही आता याच्यामध्ये 6 धडे आहेत. तुम्हाला नागरिकशास्त्र जवळजवळ 67 पानामध्ये तुम्हाला PYQ सहित हे नागरिकशास्त्र इयत्ता 7वीचं तुमचं कव्हर होईल. आणि इथं छान रंगीत मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकामध्ये माहीत आहे का तुम्हाला, या अशा पद्धतीचे जे चार्ट आहेत किंवा जिथं इमेजेस आहेत तर तिथून खूप जास्त प्रश्न आलेले पाहायला मिळतात आणि त्याच्यावरून प्रश्न येतातच 100%. त्यामुळं त्या गोष्टी ॲज इट इज आपण ॲड केलेल्या आहेत आणि जिथं जिथं गरजेचं आहे तिथं नेत्यांचे फोटो असतील किंवा भूगोलामध्ये आपण भूरूपे असतील ते सर्व ॲड केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला नोट्स वाचताना अजिबात कंटाळा येणार नाही आणि आपण हायलाईट करून नोट्स देत आहोत. त्यामुळं अगदी मुद्देसूद नोट्स आहेत आणि तुमचा जो कंटेंट आहे तर तो वाचण्यासाठी तुमचा वेळही वाचेल.
तर जे इंटरेस्टेड आहेत तर त्यांनी ह्या नोट्स परचेस करू शकता. तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. राज्यशास्त्र त्याचबरोबर इतिहास असेल, भूगोल असेल, सेपरेट अवेलेबल आहेत किंवा एकत्रित तुम्ही घेऊ शकता. प्राईस वगैरे तुम्हाला तिथं सांगितलं जाईल. सॅम्पल नोट्स पाठवले जातील. नक्की तुम्हाला आवडला तर तुम्ही परचेस करू शकता. आणि नोट्ससोबत तुम्हाला आणखीन काय मिळणार आहे, तर तुम्हाला या सगळ्या नोट्स मिळणारच आहेत. प्लस त्या नोट्ससोबत तुम्हाला 6वी ते 12वी इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र सगळी पुस्तके हायलाईट करून मिळणार आहेत. प्लस ज्या मागच्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या विश्लेषणासहित PDF मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये या नोट्स मी स्वतः देत आहे. त्यामुळं जरूर खूप जण याचा लाभ घ्या. आणि जे गरजू आहेत, ज्यांना आता जनगणनेची कामे आहेत किंवा प्रॉपर पाठ्यपुस्तकं वाचायला वेळ नाही, व्हिडिओ बघायला खूप जास्त टाईम लागतो आणि समजा आपण 50 पानं जरी एका वाचनामध्ये वाचत असू तर व्हिडिओ बघितल्यावर त्यातली एक 20-25च पानं कव्हर होतात. त्यामुळं व्हिडिओच्या तुलनेमुळे वाचून आपले जास्त आणि वेळ कमी असल्यामुळं वाचन आपलं जास्त असणं गरजेचं आहे. त्यामुळं नक्की तुम्ही ह्या ज्या नोट्स आहेत तर त्या परचेस करू शकता. तर अजिबात वेळ न घालवता आता आपण काय करूया, आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर इयत्ता 7वी नागरिकशास्त्र. आता या पाठ्यपुस्तकामध्ये नागरिकशास्त्रामध्ये काय अभ्यासायचं आहे तर तुम्हाला हेडिंगच इथं दिलेलं आहे. पुस्तकाचं काय नाव दिलेलं आहे, इतिहासामध्येच नागरिकशास्त्र तुम्हाला इथं अंतर्भूत करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले संविधान या अंतर्गत तुम्हाला धड्यांची इथं योजना दिलेली आढळते. आता पहिला धडा जो आहे तर इथं तुम्हाला आपल्या संविधानाची ओळख दिलेली आहे. दुसऱ्या धड्यामध्ये संविधानाची उद्देशिका दिलेली आहे. तिसऱ्या धड्यामध्ये संविधानाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्याचबरोबर चौथा धडा मूलभूत हक्क भाग 1 या नावाचा आहे. 5व्या धड्यामध्ये पण मूलभूत हक्क भाग 2 दिलेले आहेत. आणि 6व्या धड्यामध्ये मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला इयत्ता 7वीच्या नागरिकशास्त्राला अभ्यासायच्या आहेत. बघा परत एकदा, पहिला धडा संविधानाची ओळख, दुसरा संविधानाची उद्देशिकेला सरनामा त्याच्याबरोबर प्रस्तावना असंही म्हटलं जातं. तिसरा आहे संविधानाची वैशिष्ट्ये, चौथा आहे मूलभूत हक्क भाग 1, 5वा आहे मूलभूत हक्क भाग 2, 6वा आहे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये. प्रश्न येतो का? 100% प्रश्न येतो आणि प्रश्न आलेले सुद्धा आपण शेवटी बघणार आहोत. त्यामुळं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेक्चर जरूर अटेंड करा. पहिला धडा आपण सुरू करतोय आपल्या संविधानाची ओळख. आता संविधानाची आवश्यकता का भासू लागली बघा, तर संविधानात नमूद केलेल्या तरतुदी ज्या आहेत तर त्या तरतुदीनुसार, नियमांनुसार कारभार करण्याचे अनेक फायदे असतात. संविधानानुसार जे तरतुदी केलेले नियम आहेत, आता संविधान म्हणजे काय बघा, तर काही घटनाकार जे आहेत तर त्यांनी काय केलेले आहेत, कायदे केलेले आहेत, काही कलमे आहेत. त्याच्यानुसार प्रशासन चालवणे शासनाला बंधनकारक असतं. त्यामुळं नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. शासनाला नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार करावा लागतो आणि त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. आता पक्षांचं सरकार आहे, बहुमता जो पक्ष असतो तर त्याचा नेता, आता देश पातळीवर जर आपण विचार केला तर आता BJPचं सरकार आहे, मग पंतप्रधान मोदी BJPचे बसलेले आहेत. मग त्यांनी कसेही पंतप्रधान झाले म्हणून कसेही मनाने त्यांनी निर्णय घेऊ शकतात का? अजिबात नाही. तर पंतप्रधान असतील, त्यांचं मंत्रिमंडळ असेल किंवा राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते असतील त्यांचं, किंवा राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्यांना संविधानाच्या चौकटीमध्येच निर्णय घ्यावे लागतात. सत्तेचा दुरुपयोग करून चालत नाही. तर या सगळ्यासाठी संविधान गरजेचं असतं. आता संविधानाची पार्श्वभूमी आपल्याला बघायची आहे. भारताच्या संविधान निर्मितीला सुरुवात कधी झालेली आहे? स्वातंत्र्याच्या आधीच, म्हणजे 1946 पासूनच सुरुवात झाली. आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो स्वतः भारतीयांनी केलेल्या कायद्यानुसार चालावा असा जे समाजसुधारक होते, जे नेते होते, तर त्यांचा आग्रह होता. त्याचबरोबर भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीला संविधान सभा म्हणून ओळखलं जातं. आता आपण इथं काय काय बघितलं बघा, संविधान निर्मितीची जी कार्यवाही आहे तर ती भारत स्वतंत्र व्हायच्या आधीच म्हणजे 1946ला सुरू झाली होती. त्याचबरोबर राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर भारतीयांनी स्वतःचे कायदे स्वतः करावेत असा नेत्यांचा आग्रह होता. आणि संविधान तयार करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली तिला म्हटलं जातं संविधान सभा. आता तुम्हाला इंग्लंड आणि अमेरिका दोन्हीचा इथं संदर्भ दिलेला आहे, त्याच्यावर प्रश्न येतो. अमेरिकेच्या संविधानावर प्रश्न येऊन गेलेला आहे. ही जी इथं वाक्य दिलेली आहेत तर ती ॲज इट इज वाक्य तुम्हाला मल्टीलाइनर क्वेश्चन विचारलेला आहे. 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये वरचे संविधान कुठल्या देशाचे आहे असं डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामुळं हे IMP आहे आणि
ज्यावेळी आपण पाठ्यपुस्तकं जरी तुम्ही वाचत असाल तर तुम्ही पॅसेज पण वाचायचेच आहेत, पण पॅसेज बरोबर हे असले जे चार्ट असतील किंवा असे जे इमेज जिथं दिलेले आहेत, आकृत्या दिलेल्या आहेत, नकाशे दिलेले आहेत इतिहासाचे, नकाशावरून सुद्धा प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे ते अजिबात स्किप करायचं नाही. इथं अमेरिका आणि इंग्लंड, आता या देशांचा कारभार देखील संविधानानुसार चालतो. भारत, अमेरिका आणि इंग्लंड 3 देशांचा इथं संदर्भ दिलेला आहे. आपण आपलं भारताचं संविधान बघतोय, परंतु दोन्ही संविधानामध्ये फरक आहे. इंग्लंड आणि अमेरिका दोन्ही संविधानामध्ये फरक आहे. आता इथं फरक कसा आहे, त्या अमेरिकेचे जे संविधान आहे तर ते 1789 मध्ये अंमलात आले आणि ते लिखित असून फक्त 7 कलमांचा समावेश आहे. अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त 7 कलमांचा समावेश आहे. आणि बघा किती कालावधीपूर्वी ते अंमलात आलं तर 1789. 225 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असला तरी अमेरिकेचा राज्यकारभार त्याच संविधानानुसार चालतो आणि कलम पण किती आहेत, 7 आहेत. हे झालं अमेरिकेबद्दल माहिती. इथं तुम्हाला इंग्लंडची माहिती दिलेली आहे. इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात संकेत रूढी परंपरेच्या स्वरूपात आढळतात, तरी पण काटेकोरपणे पालन केले जातात. 1215 तारीख मेन्शन आहे, प्रश्न आलेला आहे. 1215 साली झालेल्या मॅग्ना चार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित झाले. इंग्लंडचं संविधान कुठून विकसित झालं? 1215चा मॅग्ना कार्टा जो करार आहे तर तिथून इंग्लंडचं संविधान विकसित झालं. आणि काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान पूर्णपणे अलिखित आहे. आता जर तुम्ही तिन्ही संविधानाचा विचार केला, अमेरिकेचं जे संविधान आहे तर ते कसं आहे, लिखित आहे. पुन्हा भारताचं जे संविधान आहे तर ते देखील कसं आहे, लिखित आहे. आणि जर इंग्लंडचा जर विचार केला तर इंग्लंडचं जे संविधान आहे त्याचा प्रभाव जरी आपल्या भारतावर असला शासन पद्धतीवर, तरी इंग्लंडचं जे संविधान आहे तर ते कसं आहे, अलिखित आहे. हे 3 डिफरन्स लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता संविधान निर्माण करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली तिला म्हटलं जातं संविधान सभा. आणि या संविधान सभेवर तुम्हाला प्रश्न येतो. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. आता इथं एवढ्या ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, फक्त संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि संविधान सभेत जी एकूण सदस्य संख्या आहे तर ती किती होती, 299. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते तर संविधान सभेचे अध्यक्ष होते. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अगदी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त डाटा ग्रास्प करणे आता तुम्ही जास्त गरजेचं आहे. तर बघा 1947 नंतर भारत स्वतंत्र झाला, पण राज्यकारभाराच्या सोयीसाठी तर त्यावेळी मुंबई प्रांत असेल, बंगाल प्रांत असेल, मद्रास प्रांत आहे, यासारखे प्रांत पाडण्यात आले होते. काही प्रांतामधील कारभार लोकप्रतिनिधीमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर काही प्रांतामध्ये किंवा काही जे भाग होते तर तिथं जे स्थानिक राजे होते, संस्थानिक होते, तर ते तिथं कारभार पाहायचे. आणि आता हे झालं 1947ची पार्श्वभूमी. त्याच्यामुळे संविधानाची गरज भासू लागली. संविधान सभेचे नियोजन करण्यात आलं. संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सदस्य होते एकूण 299. आता संविधानाच्या निर्मितीमध्ये सगळ्यात मोठं जर योगदान कोणाचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि संविधान सभेचे अध्यक्ष, आता इथं तुम्हाला 2 समित्या झाल्या. इथं बघा संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न विचारला जातो, दोन्ही समितीवर प्रश्न विचारला जातो. त्यांनी काय केलेलं आहे, विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि आपलं जे संविधान आहे तर ते लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं. पुढं संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे आणि संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे निर्दोष जे काम आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळे त्यांना म्हटलं जातं भारतीय संविधानाचे शिल्पकार. आता संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर त्यास मान्यता दिली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय केलं तर संविधानाचा स्वीकार करण्यात आला. आणि म्हणून 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर तो संविधान दिन म्हणून ओळखला जातो. संविधान सभेमध्ये एकूण सदस्य संख्या किती होती, 299. अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर आता संविधान सभेबद्दल काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर बघा संविधानाची जी निर्मिती झाली तर त्याच्यामध्ये संविधान सभेत चर्चा आणि विचारविनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. म्हणजे जे कायदे करण्यात आले, जी कलमे मांडण्यात आली तर त्याच्यावर इतरही सदस्य जे आहेत तर त्यांचं मत घेण्यात आलं. काही त्रुटी असतील तर त्याच्यावर पुन्हा दुरुस्ती करण्यात आली. विरोधी मतांचा आदर आणि त्यांच्या सूचनांचा स्वीकार, अशा प्रकारे हे संविधान सभेचं कामकाज झालेलं आहे. संविधान लिहून पूर्ण होण्यासाठी किती वेळ
लागला तर 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. आता मूळ जे संविधान होतं, जे मूळ संविधान तयार झालं त्याच्यामध्ये 22 भाग 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश होता. बघा 22 भाग 395 कलमे 8 परिशिष्टे. आता पुन्हा माहित आहे का तुम्हाला या सदरांतर्गत पुन्हा इथं संविधान सभेचे सदस्य दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद होते, नेहरू होते, आंबेडकर होते, वल्लभभाई पटेल होते, मौलाना अबुल कलाम आझाद होते आणि अतिशय महत्त्वाचं ज्या लेडीज आहेत तर त्या अजिबात स्किप करायचे नाहीत, ते पण व्यवस्थित वाचून घ्या. इतरही स्पर्धा परीक्षांना संविधान सभेमध्ये ज्या सदस्य होत्या तर त्या स्त्रियांची नावे विचारली जातात. सरोजिनी नायडू, त्याच्यानंतर राजकुमारी अमृत कौर आहे, दुर्गाबाई देशमुख आहे, हंसाबेन मेहता या स्त्री सदस्य होत्या. त्याचबरोबर इथं जे.बी. कृपलानी होते, बी.एन. राव. आता बी.एन. राव यांचं पण नाव महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. बी.एन. राव या कायदेतज्ञांची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली. आपण 3 नावं बघितली. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर संविधान सभेचे जे अध्यक्ष होते तर ते कोण होते? राजेंद्र प्रसाद. त्याचबरोबर जी मसुदा समिती बघितली, मसुदा समिती, तर त्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आंबेडकर. कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणखीन एक नाव बघितलं आपण, बी.एन. राव. आता बी.एन. राव कोण होते तर कायदेविषयक सल्लागार होते. ही नावं अतिशय महत्त्वाची आहेत आणि जे तुम्ही इतरही स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करत असाल, तयारी करत असाल, सरळ सेवा असतील, आता तर तलाठी भरती वगैरे MPSCकडे गेलेले आहे. MPSCचा जो प्रश्न विचारण्याचा कल आहे तर त्याचा बेसच स्टेट बोर्ड आहे. 6वी पासून 12वी पर्यंत जी काही स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत, इव्हन विज्ञानला सुद्धा जी शालेय पुस्तकं आहेत तर त्याच्यावरच प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. तुम्ही कुठलीही प्रश्नपत्रिका काढून बघा, ॲज इट इज तुम्हाला पाठ्यपुस्तकावर आलेले प्रश्न पाहायला मिळतील. त्यामुळं फक्त TETच नाही, TET नंतरही या लेक्चर सिरीजचा तुम्हाला खूप जास्त उपयोग होणार आहे. आता तलाठी असेल किंवा इतर ज्या परीक्षा आहेत तर त्यासुद्धा MPSCकडे गेलेल्या आहेत. त्यामुळं त्याची जर तुम्ही तयारी करणार असाल तर तिथं सुद्धा हा सगळा कंटेंट आहे, तो खूप जास्त तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. पुढं पहिला धडा इथं संपला. आता दुसरा धडा, संविधानाची उद्देशिका. आता उद्देशिका बघा, उद्देशिकेला आणखीन नावं आहेत, ज्याला आपण उद्देशपत्रिका पण म्हणतो. उद्देश पत्रिका. आणखीन काय काय नावं आहेत उद्देशिकेला? नावामध्ये गफलत करायची नाही, या सर्वांचा अर्थ एकच आहे. सरनामा देखील म्हटलं जातं, त्याच्यानंतर प्रस्तावना देखील म्हटलं जातं, प्रास्ताविका देखील म्हटलं जातं. संविधानाची उद्देशिका, उद्देशपत्रिका, सरनामा, प्रस्तावना, प्रास्ताविका सगळे एकच आहे. आणि संविधानाचं जी उद्देशपत्रिका आहे किंवा प्रस्तावना, सरनामा कुणी मांडलेला आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे. आता संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. इथे बघा, संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा दस्तऐवज असतो. सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केली आणि संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात. आता एकत्रितपणे संविधानामध्ये काय काय अंतर्भूत आहे तर त्याचा पूर्ण आरसा म्हणजे आपली ही प्रस्तावना किंवा उद्देशिका. आणि प्रस्तावनेलाच उद्देशिका असंही म्हटलं जातं. आणि सरनामा, प्रस्ताविका, उद्देशपत्रिका ही इतरही तिची नावे आहेत. इथं प्रस्तावना दिलेल्या आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, जी हायलाईट करते ती नावं लक्षात ठेवा. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा व संधीची समता आणि त्यांच्यात बंधुता वाढवण्याचा, ज्यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित होईल असा निर्धार करून आपल्या संविधान सभेत आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकारून अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. तर अशा पद्धतीने ही आपली काय आहे? प्रस्तावना आहे. एकंदरीत संविधानाचा पूर्ण आरसा तुम्हाला उद्देशपत्रिकेमध्ये पाहायला मिळतो. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते. त्याचबरोबर आता उद्देशिकेमध्ये हे जे आपण शब्द हायलाईट केलेले आहेत तर त्या शब्दाच्या कन्सेप्ट तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत. सार्वभौम म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट शब्द दिसताना छोटे वाटतात पण त्याच्यामध्ये दडलेला अर्थ खूप मोठा आहे. त्यामुळं त्या शब्दांचा जो अर्थ आहे तर तो तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. तुम्हाला तुमच्या आकलनावर आधारित बघा, TETचा प्रश्नाची जी काठिण्य पातळी आहे तर ती बदललेली आहे किंवा वाढलेली आहे असं पण पेपरला बातमी होती. आता पेपरची काठिण्य पातळी वाढली म्हणजे काय झालं तर तुमची आकलनिक क्षमता जास्त
वापरले जाईल असे प्रश्न तुम्हाला बनवून दिले जातात. इतरही तुम्ही मागील TETचे प्रश्न काढून बघा. सार्वभौम असेल तर तुम्हाला लाईन अशी एक वाक्य दिलं जातं आणि याच्यातून कोणतं उद्दिष्ट किंवा संविधानाचं कोणतं तत्व स्पष्ट होतं अशा पद्धतीनं तुम्हाला खाली पर्याय सेट करून दिलेले असतात. आता सार्वभौम राज्य या शब्दाचा आपल्याला अर्थ बघायचा आहे. भारतावर ब्रिटिशांची राजवट होती. जवळजवळ 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली आणि आपला देश स्वतंत्र झाला. आता स्वतंत्र झाला म्हणजे काय, भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. पण सार्वभौम याचा एक्झॅक्ट अर्थ काय, तर आता 1947 नंतर भारतावर कोणत्याही परकीय सत्तेचं अजिबात नियंत्रण नाही आणि भारत काय असेल, स्वतंत्र असेल हा, किंवा एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे हा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे सार्वभौमत्व प्राप्त करणे. सार्वभौम म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार. आता हे झालं सार्वभौम शब्दाच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढं लोकशाहीत बघा, लोकशाहीत सार्वभौमत्व. आता लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. लोकशाही म्हणजेच काय, लोकांचे शासन, आणि ज्याच्यामध्ये जनता काय करत असते तर जनता प्रत्यक्ष जरी प्रशासनामध्ये सहभागी होत नसली तर ती प्रतिनिधी पाठवत असते आणि त्याच्याद्वारे शासन चालवलं जातं. तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे धर्मनिरपेक्ष राज्य. आता धर्मनिरपेक्ष राज्य, भारतामध्ये विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध भाषा बोलणारे लोक राहतात आणि अगदी गुण्यागोविंदानं राहत आहेत. कोणत्याही धर्माला श्रेष्ठ स्थान देण्यात आलेलं नाही. अगदी मायनॉरिटी, अल्पसंख्याक जे आहे, जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, तर त्यांना देखील अगदी समान पातळीत वापरलं जातं. कुठल्याही धर्माला श्रेष्ठ स्थान देण्यात आलेलं नाही. म्हणजेच आपला भारत देश कसा आहे तर धर्मनिरपेक्ष राज्य आहे. त्याच्यानंतर म्हणजे एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही, त्याचबरोबर नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची देखील मुभा असते. असं जे राज्य आहे तर त्याला धर्मनिरपेक्ष राज्य म्हटलं जातं. लोकशाही राज्य, याच्यामध्ये सत्ता लोकांच्या हाती असते आणि त्यांच्या इच्छेनुसारच सरकार निर्णय घेते आणि धोरणांची आखणी करते. जेवढं IMP आहे तेवढंच आपण बघूया. आता गणराज्य, इथं तुम्हाला प्रश्न आलेला आहे. तर गणराज्य शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ काय, आपल्या देशामध्ये लोकशाही बरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्य पद्धती म्हणजे काय, गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात आणि कोणतेही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत नाही. अतिशय महत्त्वाचं सार्वजनिक पद म्हणजे बघा, जी महत्त्वाची पदे आहेत, आता ज्याच्यामध्ये कुठली पदे आहेत तर राष्ट्रपती असेल, मुख्यमंत्री असेल, राज्यपाल आहे, त्याच्यानंतर महापौर आहे, सरपंच आहे. तर इथं हे काही वंश परंपरागत नाही. सरपंचाचा मुलगा सरपंच, मुख्यमंत्र्याचा मुलगा मुख्यमंत्री अशी पद्धत आपल्याकडे अजून नाही. तर आपण जी ही व्यवस्था स्वीकारलेली आहे याच्यामध्ये जी सार्वजनिक पदे आहेत तर ती वंश परंपरेने मिळत नाहीत, तर ती पदे लोकांनी निवडून दिल्यानंतर मिळत असतात. त्यामुळं भारत हे काय आहे, गणराज्य आहे. तर तुम्हाला 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळं हे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. गणराज्य म्हणजे निवडून आलेले सदस्य सार्वजनिक पदावर वंश परंपरेने नाही. आता जे न्याय दिलेले आहेत त्या न्यायामध्ये 3 भाग आहेत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. आता न्यायाबद्दल माहिती पाहूया. न्याय म्हणजे काय, तर अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजेच काय, मिळवून देणे म्हणजे न्याय होय. न्यायामध्ये 3 कन्सेप्ट आहेत. सामाजिक न्याय, व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये हे सामाजिक न्यायाचं तत्व सांगतं. आर्थिक न्याय, भूक, उपासमार, कुपोषण आणि गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे ज्या समस्या निर्माण होतात किंवा गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी काय आहे तर उपजीविकेचे साधन मिळवण्याचा समान हक्क आहे, हे आर्थिक न्यायाचं तत्व सांगतं. आणि राजकीय न्याय, आता राजकीय न्यायामध्ये राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून प्रौढ मतदान पद्धती भारताने स्वीकारलेली आहे. प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय, भारतामध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मत देण्याचा अधिकार मिळालेला आहे, हे राजकीय न्यायाचं तत्व सांगतं. आता स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ बघत असताना स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे, विचार, अभिव्यक्ती यांचं स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाला आपले मत आणि विचार व्यक्त करता येतात स्वातंत्र्यामुळं. त्याचबरोबर समता, आता समता म्हणजे काय तर उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी या बाबतीत समतेची हमी दिलेली आहे. त्याचबरोबर जात, धर्म, लिंग,
जन्मस्थान इत्यादीवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल, म्हणजे सगळे समानच आहेत, माणूस म्हणून सगळे सारखेच आहेत, हे जे तत्व आहे तर ते समतेचं तत्व आहे. उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ भेद न करणे म्हणजेच लोकांना समान दर्जा देणे. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानलेली आहे. आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. त्याचबरोबर आता बंधुता हे पण एक महत्त्वाचं तत्व आहे. संविधानकारांना असं वाटलं की न्यायाची, स्वातंत्र्याची, समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता नांदणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत बंधुता असणार नाही तोपर्यंत त्या कायद्यांचा काहीही उपयोग नाही. बंधुता असणे म्हणजे काय? आत्मीयता असणे, इतरांच्याबद्दल आपुलकी असणे. त्यामुळे बंधुभावाची निर्मिती हे उद्दिष्टेत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. बघा ना, जर दोन मुलं खेळत असतील आणि त्यापैकी एक जर तुमचा भाऊ असेल, दोघं पण पडलीत, तर पहिला तुम्ही कुणाकडे जाणार? तुमच्या भावाकडे जाणार. तो दुसरा पण पडलेला त्याला पण बघणार, पण सर्वात आधी तुमचं लक्ष कुठे जाणार? तुमच्या भावाकडे. का? त्याच्याबद्दल आपुलकी आहे, आत्मीयता आहे. त्यामुळं आपण सर्व भारतीय आहोत अशी ज्यावेळी बंधुभावाची भावना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत राष्ट्राची प्रगती होणार नाही. आणि जे काही समता असेल किंवा इतर जे न्याय दिलेले आहेत तर त्या सगळ्यांचा काहीही उपयोग होणार नाही असं संविधानकारांना वाटलं. त्यामुळं बंधुता हे तत्व देखील समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बंधुभावानी व्यक्तिप्रतिनिष्ठा यांचा काय आहे? निकटचा संबंध आहे. पुढे जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल तेव्हा आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. आता त्याच्यानंतर पुढे आता ही जी प्रस्तावना आहे तर त्याच्यामध्ये आपण सार बघूया. जे महत्त्वाचे शब्द होते त्याचा परत एकदा थोडक्यात रिवाईज करून आपण अर्थ बघू. सार्वभौम असणे म्हणजे काय? भारत स्वतंत्र आहे, इतर कोणत्याही बाह्य शक्तीच्या अधीन नाही, परकीय सत्तेच्या वर्चस्वाखाली नाही. समाजवादी असणं म्हणजे काय? संपत्तीचे न्याय वितरण आणि सामाजिक समता. धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते. लोकशाही म्हणजे जनता सरकार स्वतः निवडते. आणि गणराज्य असणं म्हणजे राष्ट्रप्रमुख निवडून येतो, वंशपरंपरागत नाही. इथं आपला दुसरा धडा संपलेला आहे. तिसरा धडा आपण चालू करतोय. अगदी बेसिक पासून आपण सुरुवात केलेली आहे. तुम्हाला हे सगळे धडे संपल्यानंतर 6 धडे झाल्यानंतर तुम्हाला खूप काहीतरी छान तुम्हाला एक फील येईल बघा. खूप जास्त अभ्यास झाल्याचं एक भावना तुमच्यात निर्माण होईल. आणि अशा पद्धतीनं शक्य आहे एका दिवसामध्ये 5-6 धडे. आणि तुम्हाला तर तसंच करायचं आहे. तुम्ही 4-4 दिवस जर एक पुस्तक वाचत बसला 6वीचं 7वीचं तर तुम्हाला 30 दिवसामध्ये सगळं वाचून कव्हर करून प्लस त्याचे प्रश्न पण पाहायचे आहेत. आणि रिव्हिजन कधी करणार? एवढं सगळं करण्यासाठी जर तुम्हाला इतका वेळ लागत असेल तर मग रिव्हिजन कधी करणार? कारण जे काही तुम्ही वाचलेलं आहे ते रिवाईज पण करणं गरजेचं आहे. 2 किंवा 3 रिव्हिजन पडल्या प्रॉपर तर तुम्हाला 60 पैकी 45+ मार्क्स घेण्यापासून कोणीही रोखवू शकत नाही. बघा, लास्ट टाइम 5.25 लाख मुलं बसले होते. किती पास झालीत त्याच्यापैकी? आत्ता तर आकडा 6 लाखाचा आहे. 6 लाख मुलं TET देणार आहेत. मग या 6 लाखापैकी 50,000 तरी पास होणार आहेत का? आहे का? कोण गॅरंटी देऊ शकतं का? कारण TETला खूप कमी, TETच्या तुलनेमध्ये CTETचा जो रेशो दर आहे पासिंगचा तर तो खूप जास्त आहे. पण TET खूप जास्त. अजून 2 आकडी निकाल आता लास्ट टाइम थोडीफार सुधारणा झालेली आहे. पण एका अंकामध्येच निकाल लागतो. 4%, 5%, 6%, 60% आणि तो पण विषयानुसार वेगवेगळा. त्यामुळं समाजशास्त्राशी मी स्वतः कंबाईंड मेन्स दिलेली आहे 2023ची. मी CTET दोन्ही पेपर क्वालिफाय आहे आणि त्याचबरोबर टेटची पण एक्झाम दिलेली आहे 2025ची आणि आता जाहिरातीची वाट बघत आहे. त्याचबरोबर इतर ही जी काही सरळ सेवा आहे तर तिथं पण माझी तयारी चालू आहे. मी स्वतः अभ्यास करत आहे आणि त्याच्यातून हे मी तुम्हाला सांगत आहे. उगाच काहीतरी उचलल्याने सांगितलं असं अजिबात नाही. स्वतः मी याच्यावर काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी तुमच्या पुढे मांडत आहे. आणि ज्यावेळी आपण त्या प्रोसेसमधून जातो त्यावेळी आपल्याला आपोआप समजायला लागतं की कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे, कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. आणि त्या पद्धतीनं जर आपण व्यवस्थित अभ्यासाची आखणी केली, नियोजन केलं तर अगदी कमीत कमी वेळामध्ये खूप जास्त आपण अभ्यास करू शकतो. पुस्तकाची जर 100 पानं असतील तर त्या 100 पानापैकी 100 पानं वाचणे गरजेचं आहे का? आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यातली 30-25 किंवा 20 ते 30 पानं, लय 40-50 पानं फक्त तुम्हाला उपयोगाची असतात. बाकीचं सगळं कचरा असतो आणि तो कचरा टाकून द्यायचा नाही. जो गरजेचं आहे ते कसं आपण वेचायचं हे आपण शिकलं पाहिजे. ज्यांना अजिबात ज्यांचा अभ्यास झालेला नाही किंवा भीती वाटत आहे TET एक्झाम द्यायची, आता शेवटच्या दिवसामध्ये काय करायचं? तुम्ही काय करायचं नाही, फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत
ची जी लिंक आहे तर ती पोहोचवायची आहे. चॅनेल जास्तीत जास्त मुलांच्या बरोबर शेअर करायचं आहे. त्यामुळं नक्कीच तुमचा मला सपोर्ट होईल, माझा तुम्हाला सपोर्ट होईल आणि दोन्ही आपण चांगल्या पद्धतीने आपण काय करू, अशा पद्धतीनं एकमेकांच्या सोबतीनं पुढे जाऊ. आपण तिसरा धडा चालू करूया. संविधानाची वैशिष्ट्ये, संघराज्य. आता संविधानाची वैशिष्ट्ये, आता संघराज्य बघा. संघराज्य व्यवस्था असणे म्हणजे काय, संविधानाचे हे संघराज्य असणे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. भारताचा आकार मोठा आहे, लोकसंख्या खूप जास्त आहे आणि राज्यांची संख्या पण आता 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश इतका मोठा आकार भारताचा आहे. मग आता इतका मोठा भूप्रदेश असल्यास एकाच ठिकाणाहून म्हणजे एकाच संस्थेमार्फत एकाच केंद्रातून एकाच ठिकाणावरून जे राज्यकारभार करणे आहे तर ते अवघड असते आणि त्यामुळे दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून तेथील तळागाळातील प्रत्येक लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळावी म्हणून संघराज्यात 2 स्तरावर शासन संस्था असतात. संघराज्याचा अर्थ नीट बघा. संघराज्यामध्ये 2 स्तरावर शासन संस्था असतात. जसं आपण भारताचं उदाहरण घेतलं तर आपण देश पातळीवर एक संस्था आहे केंद्र राज्य किंवा संघ शासन आपण त्याला म्हणतो, आणि जे देशामध्ये विविध राज्य आहेत 28 राज्ये 8 केंद्रशासित प्रदेश तिथली जी शासन व्यवस्था आहे तर राज्य शासन व्यवस्था ती वेगळी आहे. तर अशा पद्धतीनं केंद्र शासन किंवा संघ शासन आणि राज्य शासन यांचं मिळून काय बनत असतं, संघराज्य बनत असतं. आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला काय म्हटलं जातं, राज्य शासन. उदाहरणार्थ आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्राला काय म्हणतो आपण, महाराष्ट्र राज्य शासन. त्याच्यानंतर 2 पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयावर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या पद्धतीला काय म्हटलं जातं, संघराज्य म्हणतात. आता अधिकारांची जी विभागणी आहे तर त्याच्यामध्ये संघ शासन व राज्य शासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी 3 सूची आहेत. पहिली जी सूची आहे तर त्याला म्हटलं जातं संघसूची. जी संघसूची म्हणजे काय, संघसूचीमध्ये जे विषय समाविष्ट असतात त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्राला असतो. आता राज्यसूची म्हणजे काय, तर राज्याच्या अखत्यारीमध्ये जे विषय आहेत सूचीमध्ये जे विषय समाविष्ट केलेले आहेत त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार त्या राज्य शासनाला असतो. आणि संघ आणि राज्य काही कायदे असे असू शकतात, काही विषय असे आहेत की ज्याच्यावर संघ शासन आणि राज्य शासन दोन्हींचं नियंत्रण आवश्यक आहे. तर अशा महत्त्वाचे जे विषय आहेत तर त्या विषयावर संघ आणि राज्य दोन्ही कायदा करू शकतो. तर ते सगळे विषय समवर्ती सूचीमध्ये टाकलेले आहेत. आता इथं संघसूची विषय किती, 97. त्याच्यानंतर राज्यसूचीचे विषय किती, 66 हे आकडे आणि राज्यसूची लक्षात ठेवा. आणि समवर्ती सूची जी आहे तर समवर्ती सूचीमध्ये 47 विषय आहेत. परत एकदा बघा, फक्त केंद्राला कायदा करण्याचा अधिकार संघसूचीमध्ये असलेल्या विषयावर असतो आणि संघसूचीमध्ये असणाऱ्या विषयांची संख्या 97. राज्यसूचीतील विषयांची संख्या 66 राज्य शासन कायदा करू शकतं आणि समवर्ती सूचीमध्ये संघ आणि राज्य दोन्ही कायदा करू शकतील असे विषय समाविष्ट असतात. एकूण विषयांची संख्या 47. आता पुन्हा संघ राज्य आणि दोन्ही शासनांसाठी असणारे जे विषय आहेत फक्त नावं लक्षात ठेवा. संघ शासनाकडचे किंवा केंद्राकडे कोणते विषय येतात, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, चलन, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी. त्याच्यानंतर राज्य शासनाकडील विषय काय आहेत, शेती, कायदा, सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग, प्रशासन इत्यादी. आणि दोन्ही शासनांसाठी असणारे जे विषय आहेत ज्याच्यामध्ये रोजगार आहे, पर्यावरण व आर्थिक आणि सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा आणि शिक्षण हे जे अतिशय महत्त्वाचे विषय आहेत तर ते त्याच्यावर राज्य आणि केंद्र दोन्ही मिळून कायदा करू शकतं. आता संसदीय शासन पद्धती बघायची आहे. भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धतीविषयी तरतूद केलेली आहे. संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धती आहे जिथे संसदेला म्हणजेच कायदेमंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. भारताच्या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश होतो. प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते व ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते. संसदीय शासन पद्धतीत संसदेत होणाऱ्या सर्व चर्चा आणि विचारविनिमयांना महत्त्व असते. आता काही लोगो पण विचारले जातात आणि त्या लोगोंसाठी हे फक्त स्क्रीनशॉट ॲड केलेला आहे. फक्त महाराष्ट्र पोलीस, आता इथं जे लोगो दिलेले आहेत तुम्हाला इतिहासाला लोगो वगैरे विचारले जातात, बोधचिन्ह विचारले जातात. ते कशाचे विचारले जातात तर आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत, काही महत्त्वाच्या संस्था असतील तर त्यांची बोधचिन्हे किंवा काही करार आहेत 12वीच्या. आता सीएटो करारवर तुम्हाला 2025ला प्रश्न आला होता, 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथं महाराष्ट्र पोलीस आहे, त्याच्यानंतर इथं भारतीय रेल्वे आहे आणि एसटी महामंडळ, परिवहन बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, बोधचिन्ह ही 3 बोधचिन्हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता स्वतंत्र न्याय व्यवस्था बघा. ज्यावेळी आपण संविधानाचं जे काम चालतं तर 3 क्षेत्रांतर्गत चालतं. पहिलं आहे कायदे मंडळ, कायदे
मंडळ, 3 व्यवस्था आहेत राज्य कारभार चालवण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरं आहे कार्यकारी मंडळ, कार्यकारी, त्याची पुढे माहिती घ्यायची आहे आपल्याला, कार्यकारी मंडळ. आणि तिसरा आहे न्याय व्यवस्था, न्याय व्यवस्था, न्याय व्यवस्था. आता कायदे मंडळ म्हणजेच काय, तर कायदे मंडळालाच आणखीन एक शब्द आहे संसद. आता या संसदेमध्ये कशाचा समावेश होतो, राष्ट्रपती आहेत, राज्यसभा आणि लोकसभा. कायदे तयार करणे संसदेचं किंवा कायद्याचं काम, कायदे मंडळाचं काम. ते केलेले कायदे अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं आहे, कार्यकारी मंडळाचं आहे. आणि त्या कायद्यामुळे जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी ही न्याय व्यवस्था निर्मिती किंवा न्यायव्यवस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था. आता कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, राज्यामध्ये, देशामध्ये जर तुम्ही विचार केला तर देश पातळीवर तुम्हाला कायदे मंडळामध्ये लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती ही यंत्रणा वेगळी आहे. राज्याचा जर तुम्ही विचार केला, राज्यामध्ये तुम्हाला राज्यपाल आहे आणि विधिमंडळ, ज्याच्यामध्ये विधानसभा आणि काही जे राज्य आहे तर त्यांच्यामध्ये विधान परिषद देखील अस्तित्वात आहे. ही झाली आपली कायदे मंडळाची परिस्थिती. राज्यामध्ये वेगळे आहे, देश पातळीवर वेगळे आहे. कार्यकारी मंडळ पण राज्याचं वेगळं आहे, देश पातळीवर वेगळं आहे. पण न्याय व्यवस्था पूर्ण भारतासाठी एकच आहे, म्हणजे स्वतंत्र न्याय व्यवस्था. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ जरी वेगळं असलं तरी न्यायव्यवस्था एकेरी आहे, पूर्ण भारतासाठी एकच आहे. न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केलेल्या आहेत. आता न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य अबाधित राहावं, एखाद्या पक्षाचं सरकार असेल तर त्याचा दबाव निर्णय घेताना न्यायाधीशांवर होऊ नये म्हणून न्यायाधीशांची जी नेमणूक आहे तर ती शासनामार्फत होत नाही, तर ती कुणामार्फत होते, राष्ट्रपतीमार्फत. आणि जे न्यायाधीश आहेत तर त्यांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही, त्यांना पदाची शाश्वती असते. आता पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व. भारताच्या संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना एकेरी नागरिकत्व दिलेलं आहे. महाराष्ट्राचं वेगळं किंवा इतर जे राज्य आहेत त्या राज्यांचं वेगळं, भारताचं वेगळं असं नागरिकत्वाची पद्धत आपल्याकडे नाही. पूर्ण भारतीय एकच आहेत, म्हणजे आपले एकच नागरिकत्व आहे, आपण भारतीय आहोत. त्याच्यानंतर संविधानातील बदलाची पद्धती. संविधानात नमूद केलेल्या तरतुदीमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करता येते, परंतु संविधानात वारंवार दुरुस्ती केल्यास अस्थैर्य निर्माण होऊ शकतं. संविधान 1947 त्यावेळी प्रोसेस झालेली, त्या तत्कालीन परिस्थितीला समोर ठेवून संविधान बनवण्यात आलेले आहे. काही कायदे कालबाह्य झालेले आहेत, ज्यांचा आत्ताच्या परिस्थितीमध्ये काही उपयोग नाही. काही कायद्यामध्ये दुरुस्ती करायची आहेत, तर काही नव्याने ॲड करायचे आहेत. तर या सगळ्यासाठी संविधानामध्ये दुरुस्ती करता येते. इथं तुम्हाला मॅप दिलेला आहे. या मॅपमध्ये जे संघराज्य प्रदेश आहेत, जिथं बघा, इथं दादरा नगर हवेली आहे, त्याच्यानंतर इथं कवरत्ती आहे, इथं माहे आहे, इथं पुदुच्चेरी आहे, इथं कारिकल आहे, त्याच्यानंतर इथं यानम आहे, त्याच्यानंतर इथं चंदीगड आहे. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. मॅपवर पण प्रश्न येतात, त्यामुळे मॅप पण तुम्ही व्यवस्थित पाहायचे आहेत. आता निवडणूक आयोग बघायचा आहे. निवडणूक आयोगाविषयी वर्तमानपत्रातील मजकूर तुम्ही नेहमी वाचत असाल. भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली असल्याने जनतेला ठराविक मुदतीनंतर आपले प्रतिनिधी निवडून द्यायचे असतात. आता लोकसभा त्याच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात, तर ठराविक मुदतीनंतर निवडणुका घेतल्या जातात. या ज्या निवडणुका आहेत तर त्या खुल्या आणि न्याय वातावरणात होणे आवश्यक असते आणि त्याच्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यात आलेली आहे, त्याला म्हटलं जातं निवडणूक आयोग. आता या निवडणूक आयोगाचं काम काय, तर निवडणुका घेणे आहे, त्याचबरोबर निवडणुकीची जी सर्व पार्श्वभूमी सांभाळणे, मतदार याद्या तयार करणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या निवडणूक आयोगामार्फत केल्या जातात. इथं 3रा धडा संपलेला आहे. 4थ्या धड्याला आपण लागलेला आहोत. 4था धडा ज्याचं नाव आहे मूलभूत हक्क भाग 1. आता संविधानाने जे आपल्याला हक्क बहाल केलेले आहेत, आता अजून आपल्याला मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये बघायचे आहेत. मूलभूत हक्काचा आणखीन एक टॉपिक आहे 5वा, मूलभूत हक्क भाग 2. आता मूलभूत हक्क आणि इतर जे मार्गदर्शक तत्वे या दोन्हीमधला फरक काय आहे, आपल्याला हे जे हक्क आहेत तर ते संविधानाने बहाल केलेले आहेत, तर ते हक्क आपल्यापासून कोणीही डावलू शकत नाही किंवा त्याला धक्का लावू शकत नाही. आणि तसं जरी झालं तर आपण डायरेक्ट मूलभूत हक्काचा भंग झाला म्हणून न्यायालयाकडे दाद मागू शकतो. त्यामुळे जे मूलभूत हक्क आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये पहिला हक्क बघतोय आपण, समानतेचा हक्क. समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा कोणत्याही प्रकारचा भेद करून वेगळी वागणूक मित्रांना देता येत नाही. आता त्याच्यानंतर अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात. उदाहरणार्थ विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते. असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही. आता पुढं तुम्हाला थोडीफार माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये विषमता, आपल्याला कोणता अधिकार बघतोय आपण, समानतेचा हक्क बघतोय, समानतेचा हक्क. आता विषमता जोपासणाऱ्या समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद
करणाऱ्या पदव्या राज्याला देता येत नाहीत. या ज्या पदव्या आहेत तर त्या रावसाहेब असेल किंवा रावसाहेब अशा ज्या काही पदव्या आहेत, महाराज असेल तर त्या नष्ट केलेल्या आहेत. म्हणजे या पदव्यामुळे काय होऊ शकतं की उच्च नीचपणा किंवा श्रेष्ठ कनिष्ठ भावना लोकांच्यामध्ये येऊ शकते. त्यामुळे अशा पदव्या नष्ट केलेल्या आहेत आणि इथं सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याचबरोबर आता इथं काही महत्त्वाची गौरवास्पद म्हणजे एखाद्यानं काहीतरी चांगली कामगिरी केलेली आहे तर त्यांना मात्र पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या पदव्या देता येतात. आणि भारताची सर्वोच्च पदवी आहे भारत रत्न. आता हा तो सन्मान असतो, ती पर्टिक्युलर फूट पाडण्यासाठी, विषमता नष्ट करण्यासाठी या पदव्या दिल्या जात नाहीत, तर त्या व्यक्तीच्या कामासाठी गौरवास्पद म्हणून किंवा त्याचा गौरव करण्यासाठी ह्या पदव्या दिल्या जातात. त्याचबरोबर संरक्षण दलामध्ये देखील महत्त्वाची पदके दिली जातात, ज्याच्यामध्ये परमवीर चक्र आहे, त्याचबरोबर अशोक चक्र आहे आणि शौर्य चक्र आहे. पुढं त्याच्यानंतर आता स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये तुम्हाला 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत. याच्यावर PYQ येऊन गेलेला आहे. जी महत्त्वाची 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये, तर इथं तुम्हाला PYQ येऊन गेलेला आहे. इथं पहिलं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं, भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे. शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर संस्था आणि संघटना स्थापन करण्याचं देखील स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर भारताच्या कोणत्याही प्रदेशात फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. कोठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचं देखील स्वातंत्र्य आहे. आता मी महाराष्ट्रात आहे म्हणून मी कर्नाटकात जाऊ शकत नाही असं नाही, तर मी तिथं पण जाऊन वास्तव्य करू शकते. म्हणजे इथं ही जे 6 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत तर ती अतिशय महत्त्वाची आहेत. तिथं प्रश्न विचारला जातो तुम्हाला, संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचेच नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण देखील उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचबरोबर 6 ते 14 आता इथं आणखीन 2 महत्त्वाच्या गोष्टी. कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध करता येत नाही. स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचाही समावेश करण्यात आलेला आहे. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा हक्क जो आहे तर तो आता मूलभूत हक्क करण्यात आलेला आहे. पुढं शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धचा हक्क आता त्याची कलमे जी आहेत तर मी शेवटी तुम्हाला तक्ता जोडलेला आहे, तो काही तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला नाही, पण तुम्हाला एक्झॅक्ट जी कलमे आहेत तर त्या कलमानुसार कोणत्या हक्कासाठी कोणतं कलम आहे याची बेसिक आयडिया यावी म्हणून ते दिलेलं आहे. ते तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण अगदीच जास्त डीप जाऊन विचारलं तर तिथून एखादा प्रश्न येऊ शकतो. तर संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारावर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केलेली आहे. आता शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे ज्याच्यामध्ये 14 वर्षाखालील जी बालके आहेत तर त्यांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास काय केलेलं आहे, मज्जाव केलेला आहे. त्यांना काय केलेलं आहे तर धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केलेला आहे, म्हणजे मनाई केलेली आहे. त्याचबरोबर कारखाने, खाणी यासारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येणार नाही या शोषणाविरुद्धच्या हक्काने. त्याचबरोबर पुढे वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेणे, काही व्यक्तींना एखाद्या गुलामासारखे वागवणे, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, अति जास्त कष्ट करून घेणे, उपासमार करणे, त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे, हे काय आहेत तर शोषणाचे विविध प्रकार आहेत. आणि अशा प्रकारे जर शोषण होत असेल तर आपण न्यायालयात धाव घेऊन आपले हक्क भंग होत आहेत अशा पद्धतीने आपण न्याय मागू शकतो. पुढं संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, परंतु त्यांचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. आपल्याला हक्क दिलेत म्हणून प्रत्येक नागरिकाने त्याचा बेजबाबदारीने वापर करता येतो का? नाही. अशा वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, परंतु चिथावणी देणारे लिखाण किंवा भाषण करता येत नाही. आपल्याला हक्क दिलेले आहेत, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु चिथावणी देणारे लिखाण किंवा भाषण करता येत नाही. त्याच्यानंतर आणखीन इथं काय सांगितलेलं आहे, आता जीवित हिरावून न घेण्याच्या एक हक्काला आणखी काही पूरक हक्क आहेत. एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा करता येत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एक खून केलेला आहे, मग त्या खुनासाठी जी शिक्षा संविधानामध्ये किंवा कायद्यामध्ये नमूद आहे तर त्यानुसारच त्याला शिक्षा करता येतील. 2 शिक्षा केल्या जात नाहीत. एका गुन्ह्यासाठी एकच शिक्षा देता येते, 2 शिक्षा केल्या जात नाहीत. किंवा आरोपाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे व खटला उभा करण्याचे काम पोलीस करतात. मी गुन्हा केला आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीलाही ताबडतोब शिक्षा देता येत नाही. एखादा व्यक्ती आला आणि म्हणू लागला की मी गुन्हा केला आहे, मला पकडा, तर अशी ही तरतूद आपल्या संविधानात नाही. कोणीही आलं आणि गुन्हा जर कबूल करत असेल पण त्या
त्यानं जो गुन्हा केलेला आहे तर त्याला काहीतरी पुरावे द्यावे लागतात. आता भागवत सर आहेत जे आंध्र प्रदेशचे महासंचालक झाले, त्यांची जी आपण काय माझ्या कट्टावर एक मुलाखत झाली होती, एक थोडासा रेफरन्स देते थोडंसं एक्स्ट्रा जाऊन. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक छानसं उदाहरण दिलं होतं. तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना एका व्यक्तीने खून केला होता आणि काही वर्षानंतर त्याला जाणवते की आपण त्याची कबुली दिली पाहिजे आणि ते येतात पोलीस स्टेशनमध्ये आणि सांगू लागतात की मी खून केला आहे. मग त्याच्यावर विश्वास कसे ठेवणार? ज्यावेळी ते मोठ्या अधिकाऱ्यांच्याकडे ते प्रकरण जातं त्यावेळी त्यांना विचारलं जातं मग हे तुला आता का सांगावं लागलं? तर त्यावेळी तो व्यक्ती म्हटला की मी आता ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आणि येशू माझ्या स्वप्नामध्ये येऊन सांगत आहे की तू तुझी चूक कबूल कर आणि त्यामुळे मी माझा गुन्हा कबूल करत आहे. पण त्यातनं जो खून केला होता, जो गुन्हा केला होता, त्याचे कोणतेही पुरावे न मिळाल्यामुळे त्याला काही शिक्षा झाली नाही. तर हा एक मजेशीर किस्सा होता. म्हणजे इथं पुराव्याला अर्थ आहे. कोणीही आला आणि म्हटला की मला ताबडतोब शिक्षा करा, तर तसं होत नाही. तर कोणत्याही निष्पाप किंवा गुन्हा न केलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठी ही सगळी प्रोसेस आहे. आता इथं तुम्हाला मूलभूत हक्क जे आहेत हे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं नाही, तरी पण फक्त तुम्हाला ओझरती ओळख व्हावी म्हणून इथं मान्य केलेले आहे. आता समतेचा जो हक्क आहे त्याच्याशी कलम कोणता आहे? कलम 14 ते 18 मध्ये समतेचे हक्क दिलेले आहेत. स्वातंत्र्याचे जे हक्क आहेत तर ते कलम 19 आणि 22, 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत. कलम 23 आणि 24 शोषणाविरुद्धच्या हक्काशी संबंधित आहेत. कलम 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याच्या हक्काबद्दल माहिती दिलेली आहे. कलम 29 ते 30 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क यांच्याबद्दल कलमे दिलेले आहेत आणि कलम 32 हा आहे घटनात्मक उपायांचा हक्क. आता आपल्याला बघायचा आहे पाठ किंवा 5वा धडा मूलभूत हक्क भाग 2, ज्याच्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. भारत हे एक जगातील महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्याला हे माहीतच आहे कोणत्याही नागरिकाला धर्माची उपासना करण्याची आणि धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करण्याचे काय आहे? स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत 2 गोष्टींना परवानगी दिलेली आहे. एक, ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे जे कर आहेत तर ते शासनाला लादता येत नाही. थोडक्यात धार्मिक कर लादण्यास संविधानास काय करतं? मनाई करतं. शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही. पुढचा हक्क आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. सण उत्सव असतील, आहार असेल, जीवनपद्धती असतील, या बाबतीत आपल्या भारतामध्ये विविधता पाहायला मिळते आणि हे जे त्यांचे जे उत्सव आहेत, आहार आहे, जीवनपद्धती आहेत तर ते त्यांच्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा भाग आहेत. तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची गदा येत नाही. आता संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा काय आहे? एक मूलभूत हक्क आहे. त्यालाच संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणतात. आता म्हणजे काय? तर मूलभूत हक्क जे दिलेले आहेत त्या मूलभूत हक्कावर गदा आली असेल किंवा त्यांचा जर भंग झाला असेल तर व्यक्ती न्यायालयाकडे दाद मागू शकते. यालाच म्हटलं जातं संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. हक्कभंगाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याविषयीची संविधानाने जी तरतूद केलेली आहे त्याला म्हटलं जातं संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. संविधानाने दिलेल्या हक्कांवर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकते आणि आपल्याला हक्कांचा वापर करता येत नाही. यालाच आपण आपल्या हक्कांचा भंग झाला असं म्हणतो. हक्कभंगासंबंधीची पहिली तक्रार न्यायालयात विचारत घेते आणि त्याची शहानिशा करून खरोखरच हक्कभंग झाला आहे का किंवा त्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे का हे याच्या खरोखरच त्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे का याची पाहणी करून योग्य तो निर्णय देत असतं. मूलभूत हक्कांना अशा प्रकारे न्यायालयाचे संरक्षण असल्याने नागरिकांना आपल्या हक्कांचा वापर योग्य प्रकारे करता येतो आणि ते अधिक जागरूक, जबाबदार व सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडत असतात. आता हक्कभंगाचे काही प्रकार दिलेले आहे. हक्कभंग होणे म्हणजे काय? तर इथं काही महत्त्वाचे प्रकार दिलेले आहेत. काही कारण नसताना एखाद्या व्यक्तीला अटक करणे हा पण काय आहे? मूलभूत हक्काचा भंग आहे. त्याच्याबरोबर योग्य कारणाशिवाय एखाद्या व्यक्तीला शहर किंवा गाव किंवा त्याचं वास्तव्याचं ठिकाण सोडण्यास प्रतिबंध करणे हा पण मूलभूत हक्क चा भंगाचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर तुरुंगातील कैद्यांना अन्न, पाणी आणि औषधोपचार नाकारणे हा पण हक्कभंगाचाच प्रकार आहे. त्याचबरोबर इथं हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे आदेश. आता इथून तुम्हाला PYQ विचारलेला आहे, इथून तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आता कुठे विचारलेला आहे तर तुम्हाला इथं बंदी प्रत्यक्षीकरण याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेला आहे. हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालय रिट्स याचिका काढत असतं किंवा इथं हे जे 5
अधिकार दिलेले आहेत आदेश देण्याचे. तर त्याच्यामध्ये पहिला आहे देवोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण, ज्याला हेबेस कॉर्पस म्हटलं जातं. याच्यामध्ये काय अंतर्भूत आहे तर बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून व्यक्तीला संरक्षण देण्यात येतं. पुढचं आहे आदेश काढता येतो परमादेश. हे कोण काढू शकतं तर न्यायालय काढू शकतं. लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश म्हणजेच परमादेश, ज्याला मॅन्डॅमस म्हटलं जातं. तिसरा आहे मनाई हुकूम प्रतिषेध, प्रोहिबिशन, म्हणजेच कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश. चौथा आहे अधिकार पृच्छा, ज्याला को वॉरंट म्हटलं जातं. कोणत्या अधिकाऱ्याने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याला जाब मागणारा न्यायालयाचा आदेश म्हणजेच अधिकार पृच्छा. आणि उत्प्रेक्षण, ज्याला सर्शिओराय म्हटलं जातं. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश. आता हे खूप जास्त डीप आहे, तुम्ही इतकं डीप जाणं काही गरजेचं नाही. इथं जे लाईन दिलेल्या आहेत तेवढ्या वाचल्या तरी तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. कारण बंदी प्रत्यक्षीकरणावर बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण याला काय म्हटलं जातं अशा पद्धतीने मी प्रश्न पण दाखवेल खाली तुम्हाला. तर इथं जी विधानं इथं दिलेली आहेत तर तिथूनच प्रश्न येतो, त्यामुळं फक्त तेवढंच विधाने वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढे आता शेवटचा धडा पाहायचा आहे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये. आता मार्गदर्शक तत्वे जे आहेत तर त्यांचा समावेश का करण्यात आला. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते. दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती. नवीन नवीन धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे अतिशय महत्त्वाचं होतं. लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. त्यासाठी मार्गदर्शनपर काही तत्वे ऍड करण्यात आलेली आहेत संविधानामध्ये. आता मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे दोन्हीमधला फरक काय आहे. मूलभूत हक्क तर त्यांचा भंग झाला तर आपण न्यायालयाकडे दाद मागू शकतो. मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत तसं करता येत नाही. एखादं मार्गदर्शक तत्व त्याचं तंतोतंत पालन करण्यात आलं नाही, एखाद्या राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, तर त्याच्या विरुद्ध आपण न्यायालयामध्ये धाव घेऊ शकत नाही. ती फक्त मार्गदर्शनासाठी आपल्याला तत्वे दिलेली आहेत. आता इथं साधं सरळ उदाहरण घ्यायचं झालं तर शाळेला गेलंच पाहिजे, घरामध्ये नियम असतो शाळेला गेलंच पाहिजे, हे एक मूलभूत हक्काचा प्रकार झाला. पण आवडीच्या बागेमध्ये जाणे असेल किंवा इतर एक्स्ट्रा जी ऍक्टिव्हिटी आहे तर ते मार्गदर्शनासाठी आपण सांगू शकतो हे तुम्ही करा, पण कराच असं आपण बंधन घालू शकत नाही. म्हणजे काय तर मूलभूत हक्क गरजेचीच आहेत आणि हे जे मार्गदर्शक तत्वे आहेत तर ती फक्त मार्गदर्शनासाठी इथं अंतर्भूत करण्यात आलेले आहेत संविधानामध्ये, ज्यांचं तंतोतंत पालन केलं जातच असं नाही. आता ही जी सर्व धोरणे आहेत तर ती एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ लागते आणि त्यामुळे म्हणजे जी भारतासाठी जी धोरणे राबवायची आहेत तर त्यामुळं संविधानाने काय केलेले आहेत तर काही मार्गदर्शक तत्वे इथं समाविष्ट केलेले आहेत. राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. म्हणजे सगळी तत्वे एकत्र पाळण्यात यावीत किंवा एकत्र अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाच नव्हती, तर हळूहळू आणि थोड्या थोड्या कालावधीनं जसं जमेल तसं त्यांचं पालन करण्यात यावं ही फक्त अपेक्षा होती कुणाची, संविधानकारांची. आता ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत तर ती कोणती कोणती आहेत तर याच्यामध्ये शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे, स्त्री पुरुष भेद असा करू नये, स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे, लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पर्यावरणाचे रक्षण करावे, राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजे स्मारके, वास्तू संरक्षण, जी स्मारके आहेत, महत्त्वाच्या वास्तू आहेत तर त्यांचं संरक्षण करावे, समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन विकासाच्या संधी त्यांना उपलब्ध करून द्याव्यात, वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे, भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. ही काय आहेत. त्याचबरोबर मार्गदर्शक ही सर्व काय आहेत मार्गदर्शक तत्वे आहेत. आता मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या काय आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मूलभूत हक्कामुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते तर मार्गदर्शक तत्वामुळे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण तयार होते. आता मूलभूत कर्तव्य बघायचे आहेत. मूलभूत कर्तव्ये लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्काबाबत जागरूक राहावे लागते, हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावे लागते, तर दुसरीकडे कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. काही कर्तव्ये जी आहेत तर ती नागरिकांनी स्वतःहून अंमलात आणणे गरजेचे आहेत. आता मार्गदर्शक तत्वे जी होती तर ती प्रशासनासाठी होती, पण ही जी कर्तव्ये आहेत तर ती नागरिकांसाठी आहेत, भारतीय नागरिकांसाठी. आता उदाहरणार्थ स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, पण स्वच्छता करण्यासाठी लोकांनी पण पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छतेच्या ज्या सवयी आहेत तर त्या लोकांनी स्वतःमध्ये बाळगल्या पाहिजेत. हे काय झाले तर मूलभूत
कर्तव्य झालं. भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता काही महत्त्वाचे मूलभूत कर्तव्ये. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे, संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रगीतांचा आदर करावा, राष्ट्रध्वज व स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचं पालन करावं, देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे, देशाचे रक्षण करावे आणि देशाची सेवा करावी, सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा आणि बंधुत्वाची भावना जोपासावी, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा आणि आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे, ही नागरिकांनी पाळावे याची मूलभूत कर्तव्य आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी, वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी, सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे आणि हिंसेचा त्याग करावा. आणि 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण जसा मूलभूत हक्क आहे तसं त्या मुलांच्या पालकांनी त्या पालकाला आपल्या पाल्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यावेत. हे काय आहे? मूलभूत कर्तव्य आहे. अशा पद्धतीनं आपण पूर्ण नागरिकशास्त्र इयत्ता 7वीचं 6 धडे अतिशय व्यवस्थित अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत अगदी मुद्देसूद माहिती सांगितलेली आहे. अगदी साध्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण काय केलेलं आहे, पुढे आता संविधानाच्या मार्गदर्शक तत्वापर्यंत, संविधानाच्या निर्मितीपासून मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्यापर्यंत आपण माहिती घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं 6 धड्यांची तुम्हाला रचना दिलेली आहे. ज्या मुलांना ह्या ज्या नोट्स आहेत तर त्या खरेदी करायच्या असतील तर इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे आणि भूगोल आहे, तिन्ही एकत्रित पण तुम्हाला नोट्स मिळतील. आणि या नोट्ससोबत वैशिष्ट्य काय बघा, तुम्हाला 6वी ते 10वी सगळे पाठ्यपुस्तकातले जसे आता मी पॉईंट सांगितलेले आहेत, जसे आता मी नोट्स तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच नोट्स प्रत्येक विषयाच्या 10वीपर्यंत काढलेल्या आहेत, त्या सगळ्या तुम्हाला मिळतील. प्लस आता तुम्ही जर वैयक्तिक फक्त इतिहास घेणार असाल तर इतिहासाच्या तुम्हाला 6वी ते 10वीपर्यंतच्या नोट्स प्लस 6वी ते 12वीपर्यंतची इतिहासाची हायलाईट केलेली पुस्तकं आणि इतिहासाच्या प्रश्नपत्रिका भेटतील. त्याचबरोबर भूगोल असेल, प्रश्नपत्रिका काय मी तुम्हाला इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल सगळ्या टाकून देईन, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तुम्हाला इतिहासाच्या नोट्स घेतल्या तर 6वी ते 10वी सगळ्या नोट्स आणि सगळी हायलाईट केलेली पुस्तकं मिळतील. आणि 149 बघा, इतिहासासाठी 150 रुपये, भूगोलसाठी 150 रुपये आणि नागरिकशास्त्रासाठी 100 असं हे मिळून 400 रुपये आहे. आणि त्याच्यामध्ये पण डिस्काउंट करून तुम्हाला 350 रुपये. इथं परत एकदा सांगते, जर तुम्ही इतिहासाचे नोट्स घेतल्या तर हिस्ट्रीसाठी तुम्हाला 150 रुपये, हिस्ट्रीसाठी तुम्हाला 150 रुपये, भूगोलसाठी 150 रुपये आणि नागरिकशास्त्र फक्त खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी 100, 400 रुपये होतात. एकत्रित कॉम्बो घेतला तर तुम्हाला ते 350 मध्ये पडतं. मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका, विश्लेषणासहित त्याच्या PDF तुम्हाला भेटतील, सगळे हायलाईट केलेली पुस्तकं भेटतील, पाठ्यपुस्तकं आणि तुम्हाला नोट्स पण मिळतील. इथं क्रमांक दिलेला आहे 92 84 71 13 20 आणि 93 70 51 66 15. ज्यांना नोट्स हवे आहेत तर त्यांनी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपल्याला बघायचे आहेत प्रश्न उत्तरे. तर 2014चा PYQ आहे आत्ताच्या पाठ्यपुस्तकावर आधारित. इथं काय दिलेलं आहे, भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान हे आहे. काय आहे सत्तेचे उगमस्थान? राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद की भारतीय लोक? तर सत्तेचे उगमस्थान आहे संसद, ऑप्शन क्रमांक C. प्रश्न क्रमांक 2, 2014 महा-TETचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ काय? अशा पद्धतीनं तुम्हाला शब्दाचा अर्थ विचारला जातो, त्यामुळे सार्वभौम, समाजवादी ह्या कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. आता गणराज्य म्हणजे काय, तर काय येतं, कोणतीही बाह्य सत्ता भारताच्या शासनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. मूलभूत नियमांच्या आधारे शासन व्यवहार केले जातात. राज्यप्रमुख हा निवडून दिलेला असतो, त्याला ते पद वंशपरंपरेने मिळत नाही आणि कायद्यासमोर सर्व समान असतात. समानतेचा काही संबंध नाही, इथं व्यवहार पण येणार नाही. तर राज्यप्रमुख जो आहे म्हणजे आता आपले राष्ट्रपती आहेत तर ते निवडून येतात, ते वंश परंपरेने किंवा सार्वजनिक पदावरचे जे अधिकारी आहेत तर ते वंश परंपरेने ते पद मिळवत नाहीत. ऑप्शन क्रमांक C आपलं उत्तर असेल. तिसरा प्रश्न, 1215 मध्ये इंग्लंडच्या राज्याच्या हक्कांवरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला. हा जो करार आहे तर तो कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? 2016 महा-TETचा प्रश्न आहे. 1215 मॅग्ना कार्टा करार जो आहे तर तो आपण बघितला होता. इंग्लंड आणि अमेरिका तुलनात्मक इथं तुम्हाला इमेज दिला होता. तर 1215 मॅग्ना कार्टा, ऑप्शन क्रमांक C. पुढं 4 नंबर, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरागत मिळत नाही. 2017 प्रश्न तोच आहे, फक्त फिरवून विचारलेला आहे. वंश परंपरेने पद मिळत नाही, कशाशी संबंधित आहे? गणराज्य, ऑप्शन क्रमांक A. म्हणजे प्रश्न रिपीट होतात, फक्त थोडेसे फिरवले जातात पण
त्याच मुद्द्यावरून प्रश्न रिपीट झालेला आहे. 5 नंबर, संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा जो दिवस निश्चित करण्यात आला त्याचं कारण काय? 2018चा PYQ आहे. याचं उत्तर आहे पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे. ऑप्शन क्रमांक सी. पुढं 6 नंबर, भारतात राजा महाराजा राव बहादूर पदव्या नष्ट करा. तिथं आपण मगाशी बघितलं जी आपण पद्मभूषण पद्मश्री भारतरत्न आणि काही पदके बघितलीत. विषमता दूर करण्यासाठी पदव्या नष्ट केलेल्या आहेत. तर इथं भारतात राजा महाराजा राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत. त्याचं कारण विचारलेलं आहे 2018चा PYQ. का? तर लोकांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे. फक्त विषमता दूर करण्यासाठी त्या पदव्या दूर केलेल्या आहेत किंवा नष्ट केलेल्या आहेत. 7वा प्रश्न, भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. कारण आता पुन्हा इथं सार्वभौमचा तुम्हाला अर्थ विचारलेला आहे. हा पण 2018चा PYQ असावा. 2018चा PYQ आहे. तर का सार्वभौम आहे? 1947 साली स्वातंत्र्य झाला म्हणून सार्वभौम आहे का? भारतात परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे ठरविले जाते. भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे. आणि 4था आहे डी, भारताचे राजकीय लष्कर प्रबळ व अत्याधुनिक आहे. हे येणार नाही, ए पण येणार नाही, बी पण येणार नाही. सार्वभौम म्हणजे काय? परकीय सत्तेपासून किंवा परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली नसणे, स्वतंत्र असणे म्हणजे सार्वभौम. ऑप्शन क्रमांक सी. आपण डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी या शब्दांचा अर्थ बघितलेला आहे. 8 नंबरचा प्रश्न, 2018चा PYQ, शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात. हे कशाचे उदाहरण आहे? हे कशाचे उदाहरण आहे? तर समानतेच्या अधिकाराचे. ऑप्शन क्रमांक बी. पुढे 9 नंबर, अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झाली. कारण 2018 तिथे राजकीय क्रांती झाली. लोकांनी परकीय सत्ता स्वीकारण्यास नकार दिला. छोटी छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार झाल्याने राज्याचे विभाजन होऊन 2 किंवा अधिक राज्ये तयार झाली. तर अमेरिका वसाहतीच्या स्वरूपात होतं आणि एकत्रित वसाहती आल्यामुळे तिथे एक नवीन देश तयार झाला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झाली. पुढं 10 नंबर, अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी टिंबटिंब नमूद केले नव्हते. पेपर 2 2021चा प्रश्न, काय नमूद केले नव्हते? हक्क नमूद केले नव्हते. पुढं आपला देश प्रजासत्ताक आहे. कारण आता इथं प्रजासत्ताकचा तुम्हाला प्रश्न अर्थ विचारलेला आहे. हे सगळे शब्द तुमच्या प्रस्तावना उद्देशिकेतील आहेत. धडा क्रमांक 2. त्यामुळं प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. पेपर 2 2021चा प्रश्न आहे. प्रजासत्ताक आहे म्हणजे काय? तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडूनच निवडल्या जातात. आता जिथं प्रजासत्ताक असेल, गणराज्य असेल तर तिथे एकच येणार. काय? वंश परंपरेने पदं मिळत नाहीत, लोक निवडून देतात. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 12 नंबर, व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. कशाद्वारे? 2025 महाटीईटी 2025चा लेटेस्ट 2025चा प्रश्न आहे. संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क. जे मूलभूत हक्क दिलेले आहेत संविधानानं त्यांचा जर भंग झाला तर आपण न्यायालयात दाद मागू शकतो. याला काय म्हटलं जातं? संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क. 13 नंबरचा प्रश्न, आता जी इमेज मी दाखवली होती ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं विधानं आलेली आहेत सेम बघा. हे जे संविधान आहे ते इसवी सन 1789 मध्ये अंमलात आलं. या संविधानात केवळ 7 कलमांचा समावेश आहे आणि हे संविधान लिखित स्वरूपाचे आहे. अमेरिकेच्या संविधानाविषयी 3 विधानं दिलेले आहेत आणि तुम्हाला खाली दिलेलं आहे वरील विधाने कोणत्या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहेत. 2025 कोणत्या? ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. 14 आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाची सुरुवात कशामध्ये होते? कलमामध्ये, सूचीची, उद्देशिकेची की परिशिष्टाची? काय प्रश्न दिला व्यवस्थाचा? आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या टिंबटिंबची, इथं घ्या, टिंबटिंबची सुरुवात होते. कशाची? कलमांची, सूचीची, उद्देशिकेची की परिशिष्टाची? सरनामा किंवा उद्देशिका याची सुरुवात होते. ऑप्शन क्रमांक 3. पुढं आता हे जे प्रश्न आहे 2024चे आहेत. याच्यामध्ये प्रश्न, नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे न्यायालयाला आदेश काढता येतो मूलभूत हक्कांचा भंग झाल्यावर. तर बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजेच बंदी प्रत्यक्षीकरण. ऑप्शन क्रमांक 4. आता इथं तुम्हाला काय दिलेलं आहे? राज्यसभा, राज्य शासन, विधानसभा, स्थानिक शासन, अॅनालॉजीचा संबंध दिलेला आहे. राज्य शासनामध्ये जर विधानसभेचा समावेश होत असेल तर स्थानिक शासनामध्ये कशाचा समावेश होतो? विधान परिषदेचा नाही, लोकसभेचा नाही, स्थानिक विचारलेला आहे. स्थानिक शासनामध्ये ग्रामीण आणि शहरी 2 येतं. ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, झेडपी येतं आणि शहरी स्थानिक शासन संस्था आहे ज्याच्यामध्ये नगरपंचायत, नगरपालिका आणि मनपा येतं. इथं मनपा दिलेला आहे. स्थानिक शासनामधील एकच संस्था इथं दिलेला आहे मनपा, महानगरपालिका. ऑप्शन क्रमांक 4.
अशा पद्धतीनं आपण खूप अगदी जे विद्यार्थी हे लेक्चर अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहतील त्यांना खरंच समाधान वाटेल की एका टेकमध्ये आपण काय केलेलं आहे, पूर्ण पुस्तक आणि PYQ सहित कव्हर केलेलं आहे. तुम्हाला PYQ बघत असताना आयडिया आली असेल की तुम्हाला या पुस्तकातून एक्झॅक्ट काय वाचायचं आहे. म्हणजे धडा काढला पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचलं होणार नाही. तुम्ही एवढे PYQ मधले जे शब्द आहेत किंवा जे प्रश्न आहेत तर त्याच्यावर फोकस करून तेवढा जरी कंटेंट वाचला तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स येऊ शकतात. 10 मार्कासाठी 10 प्रश्न तुम्हाला पॉलिटीला विचारले जातात आणि या 10 मार्कापैकी 10 मार्क मिळवणे खूप सोपं आहे. तुम्हाला इतिहासासाठी खूप जास्त वाचावं लागतं वास्ट, आणि भूगोलासाठी तुम्हाला कन्सेप्ट माहीत असावे लागतात. त्यामुळं जर तुम्हाला मार्क अगदी 100% मार्क्स देणारा हा विषय आहे राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्र. त्यामुळं कनेक्टेड राहा. आपण अशा पद्धतीनं नागरिकशास्त्र कव्हर करतोय आणि उद्या आपलं 6वीचं प्राचीन भारत, ज्याच्यावर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. 100% 6वी प्राचीन भारत, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्राचीन भारत दिलेला आहे 6वीच्या इतिहासामध्ये, आणि 11वीच्या इतिहासामध्ये पण तुम्हाला प्राचीन भारताची माहिती दिलेली आहे. त्यापैकी सुरुवातीला आपण उद्या मॅरेथॉन लेक्चर घेणार आहोत 6वीचं प्राचीन भारताचा इतिहास, पूर्ण पुस्तक आणि त्याच्यावरचे PYQ आणि काही MCQ. त्यामुळं चॅनेल खूप मेहनतीनं मी व्हिडिओ बनवत आहे, खूप मेहनतीनं नोट्स बनवलेले आहेत. तुम्हाला चॅनल शिकवण्याची पद्धत आवडत असेल, व्हिडिओ समजत असेल, तुम्हाला आउटपुट मिळेल किंवा परीक्षेला याचा आपल्याला उपयोग होईल असं जर वाटत असेल, जरूर एक लाईक करा. तुमचं एक लाईक आणखीन 4-5 मुलांच्याकडं यूट्यूब व्हिडिओ रिकमेंड करत असतं. त्यामुळं इतर जास्त जी मुलं आहेत जी गोंधळामध्ये आहेत शेवटच्या दिवसामध्ये काय करायचं, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचेल. तुमचे मित्रमैत्रिणी असेल तर त्यांनासुद्धा जरूर शेअर करा. तुमच्या ज्या शिक्षक भरतीचे काही ग्रुप असतील किंवा DED BEDचे काही ग्रुप असतील तर तिथंसुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि समाजशास्त्र 60 प्रश्नांची तयारी मी तुमच्यासोबत 21 तारखेपर्यंत तुमची करून घेणार आहे. त्यामुळं ज्याच्यातून तुम्हाला 100% आउटपुट मिळण्यासाठी शेवटपर्यंत चॅनलशी जोडले गेलेले राहा. उद्या भेटूया अशाच छानशा आणि दर्जेदार व्हिडिओसोबत. तोपर्यंत छान राहा आणि मस्त अभ्यास करा. धन्यवाद.